70% जो समाज आहे हा मागास समाज आहे आणि मग मला समजत नाही की आपण 50% आरक्षणावरती कसं म्हणजे आपण धरून बसतोय. कारण की कुठेतरी जर आउट ऑफ द बॉक्स आपण जर विचार केला नाही, जसं इतर जे राज्य आहेत, तामिळनाडू असेल, बाकीचे जे राज्य आहेत, अशा जवळपास 11 राज्य आहेत, त्या लोकांनी तिथं जर निर्णय घेतला तर मग इच्छाशक्ती इथं जर महाराष्ट्रात जर हा निर्णय घेतला जात नसेल तर एकच त्याला म्हणजे उत्तर असं होतं की इच्छाशक्तीचा अभाव. लोकप्रतिनिधी ह्या नात्याने प्रत्येकाची जबाबदारी, मग तो कुठल्याही समाजाचा असू दे, जी शिकवण आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व धर्म समभावाची दिली, किमान त्याची तरी आठवण राहिली पाहिजे. आणि जेव्हा जवळपास 2150 कॅन्डिडेट्स सिलेक्ट होतात, त्यांना त्या सिलेक्ट झाल्यानंतर त्यांची नेमणूक सुद्धा केली जात नाही. त्यावर मी त्यांना सांगितलं की सुपर न्यूमरोलॉजीचा जो फॉर्म्युला आहे तो लागू करा. ज्या वेळेस निकाल लागेल त्यावेळेस लागेल. आज तामिळनाडूच्या बाबतीत जर बोलायचं झालं की मला वाटतं 30 वर्ष झाले, आता लागणार कधी? म्हणजे काळ्याचे पांढरे झाल्यानंतर आणि पांढऱ्याचे नंतर वैकुंठात म्हणजे अंत्यसंस्कार झाल्यानंतर कधी कधी निर्णय लागत नाही. तर कुठंतरी त्या लोकांवरती अन्याय जो होणारा अन्याय तो दूर तर करणं हे प्रत्येक लोकप्रतिनिधींचं कर्तव्य. सारथीसारखी जी संस्था आहे ती आज बंड पाड्याच्या मार्गावरती आहे. अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाची परिस्थिती बघितली तर फंड्सचं तर लांबच राहिलं, पण मात्र अजून अध्यक्षाची नेमणूक नाही. म्हणजे कुठंतरी आता थोडंसं विचार करणं गरजेचं आहे. मी या ठिकाणी मराठा समाजाचं किंवा खासदार म्हणून किंवा कोण फार मोठं व्यक्ती म्हणून आलं नाही. या देशाचा, या भारताचा, देशाचा एक नागरिक म्हणून या ठिकाणी मी माझं मत व्यक्त करतोय. आणि हे होत असताना एक प्रश्न निर्माण होतो की प्रत्येक वेळेस म्हणतात की आपण समजा ते सुपर न्यूमरोलॉजी लागू हे केलं, SCBCचं आरक्षण आणि हे ते लागू केलं तर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होईल. मी त्यांना स्पष्टपणे विचारलं, तिथं बरेचसे तज्ज्ञ ज्येष्ठ वकील पण उपस्थित होते, की डान्स बारचा जेव्हा विषय निघाला त्यावेळेस मला वाटतं तीनदा हे झालं, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट झालं. काय झालं? आणि जर तुम्हाला जर त्याची जर भीती वाटत असेल तर तुम्ही माझ्यावर ढकला ना, की मी तुम्हाला प्रोव्होकेट केलं किंवा लोकांना सांगतो की असं करा. पण न्याय तर मिळाला पाहिजे प्रत्येकाला. आज ते दिशाहीन झाले, त्यांना नेमकं जायचं कुठं, काय करायचं, आयुष्य काय कुठं चाललंय. आणि एकदा वेळ असा असतो की तो एकदा गेला की ती जीवाचा किती जरी आट्टापिट्टा केला तर ती वेळ परत येत नसती ना. आणि त्या वेळेस त्या गोष्टी होणं ही गरज, म्हणजे काळाची गरज आहे. म्हणजे थोडक्यात इच्छाशक्तीचा अभाव असंच म्हणावं लागेल. आणि कोणाचाही इगो, कोणाला क्रेडिट मिळतं याच्यापेक्षा इथं क्रेडिटचा विषय नाही आहे. आणि त्यामुळं हे झालं पाहिजे, होणं गरजेचं आहे. फार बोलण्यापेक्षा एवढंच सांगेन की इंदिरा साहनीची जी हे त्यावेळेस 9 लोकांचं बेंच होतं आणि मग 5 लोकांच्या बेंच, हे 9 लोकांचं जे बेंच आहे, कॉन्स्टिट्युन्सी बेंच, ते ओव्हरऑल तर करू शकत नाही. त्यामुळं 11 जजेसच्या बेंच पुढं हे करावं. आणि एक श्वेत पत्रिका शासनाने लोकांसमोर हे करावी, जाहीर करावी. कारण की मलाच माहीत नाही तर लोक, म्हणजे एक लोकप्रतिनिधी म्हणून जर मला माहीत नसेल किंवा बाकीच्यांना माहीत नसेल लोकप्रतिनिधींना, तर बाकी ज्या आपल्यासारखे लोकशाहीतले राजे जे आम्हाला निवडून देतात, आमच्यासारख्या लोकांना, तर त्यांना निदान काय चाललंय, काय नाही चाललंय, कोण काय करतंय हे तरी त्यांनी लोकांसमोर सादर करावं. धन्यवाद. साहेबांची पीसी सुरू होते.
खाली. हा नाही ते काय माहित नाही. नाही नाही म्हणजे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आता खासदार उदयनराजे यांनी पत्रकार परिषद घेतलेली आणि मराठ्यांना आरक्षण मिळावं याबाबत राज्य सरकारची इच्छाशक्ती कमी पडते असा आरोप देखील त्यांनी केलेला आहे. या सगळ्या बातम्यांवर घडामोडींवर आपलं लक्ष असेल. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेला सुद्धा काही क्षणात सुरुवात होणार आहे. ती पत्रकार परिषद सुद्धा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. एका छोट्याशा ब्रेक नंतर पाहत रहा महाराष्ट्र देशा. रामबंधू अचार ऑफर झन्नाटेदार. रामबंधू अचार वर शेजवान चटणी फ्री. पिहूचं स्वप्न जिम्नास्ट बनायचं होतं, पण तिने स्वतःला समजावलं की दरेक स्वप्न पूर्ण थोडीच होतं. जेव्हा मुलांची स्वप्न तुटतात तेव्हा आईचं हृदय देखील तुटतं. म्हणूनच स्वीकारा महाकौश रिफाइंड सोयाबीन ऑइल. यात आहे पुफा जे मेंटेन करतं हार्ट हेल्थ आणि विटामिन ए आणि डी जे बनवी डोळे निरोगी आणि हाडं मजबूत. मुलांना त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी फ्युचर फिट बनवा. महाकोश रिफाइंड सोयाबीन ऑइल. फिट आहे तर फ्युचर आहे. कोरोना पासून प्रिव्हेन्शन, ट्रीटमेंट, आफ्टर इफेक्ट व वॅक्सिनेशनच्या कॉम्प्लिकेशन पासून वाचण्यासाठी रिसर्च अँड एव्हिडन्स बेस्ड आयुर्वेदिक मेडिसिन आहे कोरोनिल आणि श्वासारी. हे तुझं घर आठवतंय? छान आहे. हल्लीच पेंट केलंय का? 10 वर्षांपूर्वी. 10 वर्षांनी सुद्धा इतकं शानदार. फॅट खोटरडा. अरे नारळ पडला होता तुझ्या डोक्यावर. कसा? असा. आठवलं. बर्जर लॉंग 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 लाईफ पेंट ज्याचे पीयू सिलिकॉन देते धूळ पाऊस आणि फंगस पासून प्रोटेक्शन आणि ब्युटी चालेल लॉंग. बर्जर लॉंग लाईफ पेंट. नको नको पडेन. पडत तू नाहीयेस, पडतायत तुझे केस. तुला हवा केश किंग शॅम्पू. हेअर फॉलचं आयुर्वेद आसन. ह्यात आहे ॲलोवेरा आणि 21 वनौषधी ज्या केसांना स्ट्रॉंग बनवून हेअर फॉल थांबवतात आणि शानदार बनवतात. हेअर इन्स्टिट्यूटचं सर्टिफिकेट ही हेच सांगतं. वापरा केश किंग शॅम्पू आता 2 रुपयांमध्ये. अरिहंत सुपर स्ट्रक्चर्स त्यांचा अरिहंत अलोकी कर्जतचा हिलटॉप रेसिडेन्सेस हा नवीन प्रकल्प सुरू करीत आहे. 1 BHK ची किंमत 19,98,000 आणि 2 BHK ची किंमत 31,98,000. फर्स्ट फेज रेडी पोझिशन सोल्ड आउट. कर्जत रेल्वे स्थानक आणि बस डेपो जवळ. कृपया 8108136999 वर कॉल करा. शेती थांबली नाही. मी थांबलो नाही. आरोग्य सेवा थांबल्या नाही. मी थांबले नाही. उद्योग गुंतवणूक थांबली नाही. मी थांबलो नाही. माझे सरकार थांबले नाही. मी थांबलो नाही. वादळ, अतिवृष्टी, कोरोना अनेक आव्हाने आली पण विकासाचा ओघ थांबला नाही. महाराष्ट्र थांबला नाही, थांबणार नाही. 1 वर्ष महाराष्ट्र सेवेचे, महाविकास आघाडीचे. माहितीये तुळशीमध्ये किती आयुर्वेदिक गुण आहेत? हे गुण हवे तर पाणी प्या आणि लवंगाच्या गुणासाठी पाणी.